नमस्ते फ्रेंड्स, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअलिटी, सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल बोलते. मी एक टॅरो कार्ड रीडर देखील आहे आणि दर आठवड्याला टॅरो कार्ड रीडिंग ही मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर या आठवड्याची टॅरो कार्ड रीडिंग काय आहे हे आपण बघूया. माझा आवाज थोडासा थ्रोटचं इन्फेक्शन असल्यामुळे थोडा माझा आवाज वेगळा येईल, तर प्लीज बेअर करा. आणि ही जी रीडिंग आहे ही सगळ्यांसाठी आहे आणि जनरल रीडिंग आहे. त्यामुळे जे काही मेसेजेस तुम्हाला रेझोनेट होतील तेवढेच घ्या आणि बाकी सगळे मेसेजेस सोडून द्या. तर होप आपला फर्स्ट क्वार्टर ऑलरेडी गेलेला आहे आणि तर नेक्स्ट क्वार्टरचा सेकंड मंथ आपल्यापर्यंत येतो आहे. मे मंथ आपल्यापर्यंत येतो आहे. तर बघूया की काय नवीन एनर्जीज आपल्याला मे मंथ हा घेऊन येत आहे. आणि आता उद्या 1 तारीख आहे आणि त्यामुळे आपण आता बघूया की आपले मेसेजेस काय आहेत. तर मी मेसेजेस ऑलरेडी कार्ड्स काढून ठेवलेले आहेत आणि मी तुमच्यासमोर ते कार्ड्स एक एक करून हे करते. तर 2 आपल्याला एस ऑफ वॉन्ड्स आलेले आहेत. सो 2 एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे जवळजवळ असं दिसून येतं की सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी न्यू स्टार्ट होती आहे. ओके, त्याच्यासाठी म्हणजे आपले पण प्रयत्न आहेत ऑफकोर्स आणि आपल्याला डिवाईनचं पण ऑफरिंग आहे. सो पूर्णपणे आपल्याला गायडन्स आहे किंवा आपल्याला जे काही आपल्या नवीन स्टार्ट होती आहे त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत किंवा ज्या काही घडून येण्यासाठी त्या तशा एनर्जीज लागणार आहेत. तर तसं सगळंच ऑफरिंग आपल्याला आपल्या युनिवर्स, आपले गाईड्स सगळे देत आहेत ऑलरेडी, असं आपल्याला आपले गाईड्स सांगत आहेत. काही ना काहीतरी घेऊन येणार आहे कोणीतरी आपल्यासाठी, म्हणजे काहीतरी अपॉर्च्युनिटीज येतील समोरून किंवा काही अशा गोष्टी असतील की कोणीतरी तुम्हाला त्या ऑफर करतील किंवा मे बी न्यू जॉब ऑफर असेल किंवा नवीन कुठली तरी ऑफर असेल किंवा असं पटकन सरप्राईज आलेली कुठली तरी काही ऑफर असेल. तुमच्या घरासाठी तुम्ही विकायचं ट्राय करत असाल तर त्याच्यासाठी काही ऑफर असतील किंवा तुम्ही कुठलं नवीन घर बघत असाल की त्याच्यासाठी अशा अचानक कुठल्या तरी ऑफर्स आपल्यापर्यंत चालून येत आहेत. सो थोडासा पेशन्स ठेवा, त्या ऑफर्स नक्कीच आपल्यापर्यंत येतील. जे काही तुम्ही बघत आहात किंवा जे काही तुम्ही एक्सपेक्ट करत आहात त्या ऑफर्स आपल्यापर्यंत येतील, पोचतील, असे आपल्याला आपले गाईड्स सांगत आहेत. स्ट्रेंथ खूप दिसून येत आहे, स्पेशली वुमन्स जे हे चॅनल्स वॉच करत असतील तर त्यांना कुठून तरी एक असं बळ मिळालं असेल किंवा स्ट्रेंथ मिळाली असेल. सो या चेंजमध्ये ती स्ट्रेंथ कदाचित आवश्यक असेल किंवा हे जे नवीन काही घडतं आहे आपल्या लाईफमध्ये त्याच्यासाठी ही स्ट्रेंथ कदाचित आवश्यक असेल. पण आपल्या सगळ्यांकडेच ती स्ट्रेंथ आहे आणि आपल्याला ऑफकोर्स गायडन्स आहे आणि युनिवर्सकडनं सपोर्टही आहे, असंच या मेसेजमधनं दिसून येत आहे. नवीन थोडीशी उत्साहात एनर्जी आहे, नवीन गोष्टी घडत आहेत, नवीन बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये जे काय होत आहे त्याच्यामुळे नवीन उत्साहाची एनर्जी आहे. आपण सगळे उत्साहात आहोत. जसं एक यूथची एनर्जी असते किंवा एक आपण जेव्हा म्हणजे युथफुल एनर्जी म्हणतो आपण ज्याला, की जी उत्साहाची असते, काहीतरी नवीन करण्याची असते. काहीतरी मे बी आपण कधी ट्राय नाही केलं आहे, अशा गोष्टी ट्राय करायची असते किंवा थोडी मजा करण्याची असते किंवा थोडीशी एन्जॉय करण्याची असते. सो अशी जी रिफ्रेशिंग एनर्जी आहे ती पण ह्याच्यामध्ये दिसून येत आहे. बऱ्याच लोकांचे थ्रोट चक्रा क्लिअर होत आहेत. थ्रोट चक्रा थ्रोट म्हटलं की मला थोडंसं थ्रोटला काहीतरी आलं, पण विच इज नॅचरल एनर्जीज असतात त्यामुळे त्या जाणवतात. सो अशा प्रकारे तर थ्रोट चक्र बऱ्याच लोकांचा क्लिअर होत आहे. म्हणजे तुम्ही जे काही आहे तुमचं सत्य आहे किंवा तुम्हाला जे खरं वाटतं किंवा तुमचे जे ओपिनियन आहेत ते तुम्ही बेढरपणे मांडू शकता. ज्यांच्यासमोर तुम्हाला मांडायचे आहेत किंवा तुम्ही ते मांडणार आहात किंवा तुम्ही ऑलरेडी ते मांडत आहात. म्हणजे आपला थ्रोट चक्र क्लिअर झाला आहे, क्लिअर होत आहे. ओके. आणि जे काही तुमचं ट्रूथ आहे, मे बी काही स्पिरिच्युअल गोष्टी असतील त्या तुम्हाला सांगायच्या असतील किंवा मे बी ज्या स्पिरिच्युअल मार्गावर लोक असतील त्यांच्यासाठी स्पेशली
हा चक्रा ओपन होत आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचं तुम्हाला जे माहिती आहे किंवा तुम्हाला जे नॉलेज आहे, स्पेशली जे लोक स्पिरिच्युअल मार्गावर आहेत, ते तुम्ही अधिकाधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न कराल. जे कुठले मार्ग तुम्हाला चांगले वाटत आहेत ते तुम्ही अप्लाय करून ते तुम्ही तिथेपर्यंत जायचा प्रयत्न कराल. तर नक्कीच या मंथमध्ये किंवा आता ही जी एनर्जी आहे त्याच्या स्पिरिच्युअल ग्रोथसुद्धा नक्की आहे. ओके. खूप एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. कुठल्याही गोष्टीत खूप एक्सपेक्टेशन्स ठेवले, की मग आपल्या पद्धतीने त्या गोष्टी नाही झाल्या, की जनरली आपल्याला सॅडनेस येतो किंवा आपल्याला चांगलं वाटत नाही किंवा आपण डिप्रेस्ड होतो. सो खूप एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. गोष्टी करत राहा. बाकीचं डिवाईनवर सोडून द्या. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. डिवाईन इंटरव्हेन्शन्स होत असतात किंवा डिवाईन आपल्यासाठी गोष्टी करत असतो, ज्या आपल्याला कळत नाही, की आता आपल्यासाठी चांगल्या आहेत की नाहीत. पण नक्कीच ते आपल्यासाठी कुठेतरी चांगल्या असतात गोष्टी किंवा सो डिवाइनली काही गोष्टी जर का होत असतील तुमच्यासोबत, म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करून जरी काही गोष्टी होत नसतील, तर त्या गोष्टी मे बी डिवाईनच्या हातात सोडून द्या. सरेंडर करा. डिवाईन त्याचं टेक केअर करेल आणि नक्कीच अशा गोष्टी घडतील की ज्या सगळ्यांसाठी चांगल्या असतील. ओके. सो एक्सपेक्टेशन्स, ओव्हर एक्सपेक्टेशन्स कोणाकडून, स्पेशली कुठल्या पर्सनकडून एक्सपेक्टेशन्स अवॉइड करा. त्याच्याने काही नाही होणार आहे. नुसते एक्सपेक्टेशन्स तुमचे, म्हणजे तुम्हाला त्याच्याने सॅडनेस येणार आहे. ओके. जसं मी म्हटलं, स्पिरिच्युअल एनर्जीज खूप आहेत आणि चांगल्या एनर्जीज आहेत. ह्याच्यानी कसं कसं पुढे जायचं ते बघा. बऱ्याच लोकांना आय एम सो सॉरी, एक्सपेक्टेशन्समुळे किंवा याच्यामुळे जर का एक्सपेक्टेशन्स काय म्हणतात त्याला, टॉवर मुवमेंट्स येत असतील. टॉवर मुवमेंट म्हणजे कुठून तरी पडल्यासारखं वाटणं किंवा अपेक्षाभंग होणं, अशा ज्या गोष्टी होत असतील, तर जास्ती अपेक्षा त्या गोष्टींकडनं करू नका. डिवाईनवर गोष्टी सोडून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. अजून 1-2 आपण मेसेजेस घेऊया. सायकल ऑफ ग्रोथ आहे नक्कीच. ओके. एनर्जीज अशा आहेत की स्पिरिच्युअल ग्रोथ करू शकता. तुम्हाला वाटेल तसं थोडंसं स्वतःच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मे बी 1 स्टेप अहेड तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील तर तुम्ही त्या लोकांपर्यंत कशा पोचवायच्या, मेडिटेशन क्लास असेल किंवा कुठलं तुम्हाला चॅनल्स थ्रू करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या फेसबुक थ्रू करायचं असेल, कुठल्याही दृष्टीने तुम्ही या गोष्टी पसरवू शकता. चांगलं नॉलेज पसरवणं खूप गरजेचं आहे आणि खूप चांगलं आहे. तर तुम्हाला पण स्पिरिच्युअल जे काही तुम्हाला अनुभव आलेत ते तुम्ही पुढे जाऊन सगळ्यांकडे देऊ शकता. दिस इज सायकल ऑफ ग्रोथ. प्रॉस्पेरिटी आहे, मटेरियलिस्टिक ग्रोथ आहे. जेव्हा आपण नॅचरल मार्गावर चालतो, स्पिरिच्युअल मार्गावर चालतो, तर ऑब्व्हियसली मटेरियलिस्टिक वेल्थ ग्रोथ ही नक्कीच आपली होते. तर प्रत्येक वेळेस मटेरियलिस्टिक ग्रोथ डज नॉट मीन ॲट ऑल की पैसाच असेल किंवा हे असेल. पण बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याशी घडून येतात की ज्याच्याने आपण आनंद घेऊ शकतो. गोष्टींचा अबंडन्स आपल्याकडे किती आहे हे आपल्याला जाणवतं आणि आपण त्या गोष्टीचा, लाईफचा आनंद घेऊ शकतो. ओके. तर ही होती आजची रीडिंग. अशीच पुढची रीडिंग मी पुढच्या वेळेस घेऊन येईन, पुढच्या वीकमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार.